हाय गाईज, हा आहे ₹1 1991 मध्ये बनलेला टुरिझम इयर म्हणजेच पर्यटन वर्षाचा कॉइन, जो की कॉपर निकल मेटलने बनला गेला होता. ज्याचं वजन होतं 6 ग्राम, साईज 26 आणि शेप आहे सर्क्युलर. हा 1991 मध्ये बॉम्बे आणि हैदराबाद ह्या 2 मिंटनी छापला गेला होता. हे दोन्ही मिंट आता सध्याला स्केअर कंडिशनला आलेले आहेत, ज्यांची UNC प्राइस आहे बॉम्बेची ₹500 आणि हैदराबादची ₹800. याची फाईन, व्हेरी फाईन किंवा एक्स्ट्रा फाईनमध्ये किंमत मिळते बॉम्बे मिंटची ₹50 ते ₹100, तसेच हैदराबाद मिंट ₹75 ते ₹200. त्यामुळे हा कॉइन जर कोणापाशी असेल तर तुम्ही नक्की सांभाळून ठेवा. ह्या कॉइनच्या फ्रंट साईडला अशोक एम्बलम आहे, त्याच्या खाली सत्यमेव जयते आणि मध्ये खालच्या साईडला ₹1चं सिम्बॉल आहे. तसेच बाजूला रुपया आणि भारत लिहिलेलं आहे आणि एका बाजूला इंडिया आणि रुपीज लिहिलेलं आहे. हा कॉपर निकलचा कॉइन 1991 मध्ये बनलेला सध्या स्केअर कंडिशनला आहे. नॉर्मली हा कॉमन चलनामध्ये मिळत नाही. मला एक भेटला त्यामुळे मी सांभाळून ठेवला. हा खूप वर्षानंतर, म्हणजे जवळपास आता मला वाटतंय मी हा पहिलाच कॉइन पाहिला होता. आजपर्यंत मी या कॉइनला बघितला रेअर असण्याची शक्यता आहे. जर कोणापाशी असा कॉइन असेल तर सांभाळून नक्की ठेवा. आज याची किंमत ₹800 पर्यंत आहे, परंतु येणाऱ्या काही वर्षातच याची किंमत 4 पटीने वाढू शकते आणि याची खरी किंमत तुम्हाला एक्झिबिशनमध्ये गेल्याच्या नंतरच कळेल, जे की 800च्या प्लस सुद्धा असू शकते. प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला जे काही एक्झिबिशन्स भरतात त्यामध्ये कॉइन्सच्या किंमत वाढत जातात. आज मी जी कॉइन्सची किंमत सांगत आहे ती आत्ता जी चाललेली किंमत आहे ती आहे, परंतु काही दिवसानंतर ह्या कॉइन्सची जर डिमांड वाढली तर त्या कॉइन्सची किंमत अजून भरमसाठपणे वाढते. त्यामुळे असे कॉइन्स तुम्ही सांभाळून ठेवा आणि आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच काही माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.